नाशिक रोड येथील प्रभाग 17चे नगरसेवक प्रशांत दिवे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी साजरा झाला। दिवाळी पाडवा पहाटेच्या दिवशी नगरसेवक प्रशांत दिवे यांनी नारायण बापू चौकात अनुज ग्रुप तर्फे सुरू असलेल्या पाडवा पहाट या कार्यक्रमाला हजेरी लावून संगीताचा आस्वाद घेतला। त्यानंतर उपनगर इच्छामणी मंदिरात जाऊन प्रशांत दिवे यांनी श्री गणेशाची पूजा करून आरती केली। त्यानंतर जेल रोडवरील पिंटो कॉलनीत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सर्व पक्षीय पदाधिकारी, स्थानिक रहिवासी, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रशांत दिवे यांचा शाल, श्रीफळ देऊन व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी महापौर अशोक दिवे, देवाली मतदारसंघाचे आमदार योगेश गोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना नेते राजू अण्णा लवटे, प्रेस मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, अशोक आहिरे, राजाराम लहामगे, राजू जगताप, नगरसेविका मंगला आडाव, आशा तडवी, सुषमा पगारे, रवी पगारे सर, नगरसेवक डीजी सूर्यवंशी, मीराताई हांडगे, संतोष साळवे, नाशिक रोड सभापती पंडित आवारे, शरद उबाळे, शिरीष लवटे, कुलदीप आडाव, संतोष पिल्ले, दिनकर आडाव, नितीन चिडे, योगेश देशमुख, गणेश गडाख, मोहन पवार, राजेंद्र दुसाने, सचिन हांडगे, राज राठोड, वैशाली राठोड, शेखर फडताळे, विजय जाधव, संतोष सहाने, बंटी कोरडे, गणेश ताजनपुरे, मिलिंद शिरसाट, कन्नू ताजने, सॉटी भालेराव, रोहन देशपांडे, प्रसाद नागवंशी, हरीश भडांगे आदींनी उपस्थित राहून नगरसेवक प्रशांत दिवे यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी केकही कापण्यात आला। दिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला इथं कुठे मोठं फंक्शन होताना दिसलं नाही, परंतु ज्या प्रभागात ते निवडून आले त्या प्रभागात विविध विकास कामांची उद्घाटन त्यांनी केली। सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी हा वाढदिवस मनवला जातो, बुद्ध विहारमध्ये, इथल्या मंदिरांमध्ये। मला वाटतं अशा पद्धतीचा आदर्श हा खरं तर लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे। आता वाढदिवसाच्या दिवशी काय काय होतं आपण सगळं बघतो। प्रशांत हा एक असं नेतृत्व आहे, म्हणजे खरं तर प्रशांतची पहिलीच टर्म आहे, परंतु मला अभिमान आहे की तो आमचा शिवसेनेचा नगरसेवक, माझा लहान भाऊ। एकही अशी महासभा नाही ज्या महासभेत प्रशांत नुसताच प्रभाग नाही तर शहरातल्या विविध विषयांवर वाटतो, विशेषतः दलित वस्ती, ज्या वस्तीतून तो निवडून आलेला आहे त्यांच्यासाठी भांडणे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यांच्या अधिकारासाठी भांडणं आवश्यक आहे। नुसतंच सभागृहात नाही तर डीपीडीसीत आणि प्रसंगी मंत्र्यांकडे सुद्धा साकडं घालण्याचं काम प्रशांतने केलं आहे। मला निश्चितपणे त्याचा अभिमान आहे आणि मला अशी पूर्णपणे खात्री आहे की प्रशांतची ही पहिली टर्म असली तरी प्रशांत त्याच्या भविष्यामध्ये, त्याच्या आयुष्यामध्ये एक वेगळं असं नेतृत्व उभं करेल, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि शिवसेनेची एक वेगळी ओळख तो निर्माण करेल। मी माझ्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं प्रशांतला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।